नुकत्याच ग्लासगो येथे सुरू पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पॅरा ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील तोरण डोंगरी अलुंगुण या गावातील दिलीप महादू गावित याने सुवर्ण पदक पटकावत देशाची मान उंचावली आहे. पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम शर्यतीत दिलीप महादू गावित याने अवघ्या 10.71 सेकंदात शर्यत पूर्ण करत राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमी आणि हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे. या शानदार कामगिरीमुळे त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. दिलीप गावित हा सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील तोरण डोंगरी या गावाचा असून त्याने संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांच्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलुंगुण तालुका सुरगाणा या शिक्षण संस्थेच्या शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलंय. या संस्थेत त्याच्या खेळाचा पाया रचला गेला. येथील मैदानावर त्याला खेळाचे बाळकडू व डावपेच शिकवले. त्यानंतर पुढील शिक्षण आणि खेळासाठी तो बाहेर पडला. त्यानंतर श्री काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खेळ उंचावत गेला. संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून त्याने एका हाताने सुवर्ण इतिहास लिहिलाय. हा संस्थेसाठी मोठ्या अभिमानाचा क्षण ठरलाय. त्याच्या गोल्ड कामेरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मयोगी कॉम्रेड JP गावित, सर्व संचालक मंडळ, विद्यालय व आश्रमशाळा विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी आणि सुरगाणा तालुक्यातील नागरिक बांधव क्रीडा प्रेमींकडून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा.